शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 23 ऑगस्ट 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। अभिषेक नमस्ते। नमस्कार, बोला। आज कशी होती कोथिंबीर? कोथिंबीर सरासरी 4-5 रुपये 3 रुपयेपर्यंत गेलेले आहेत। मेथ्यांचं थोडं बाजार वाढलेले आहेत, 10-12 रुपयेपर्यंत मेथ्या गेलेले आहेत, चांगल्या क्वालिटीच्या मेथ्या। मेथ्यांची अजून परिस्थिती चांगली होईल, थोडे मेथ्यांचे बाजार सुधारतील। साधारण शापू पण 5-6 रुपये, पालक 6-7-8 रुपयापर्यंत, डेस सुद्धा 8-10 रुपये गेलेले आहेत। डेसीची भाजी चांगली, चिंगळची भाजी 30 रुपये किलो प्रमाणे गेलेले। चिगळ चिगळ 15 रुपयांनी कांदापात गेले, 10 ते 15 रुपये सरासरी बाजार आहे। पण मेथे सध्या जास्त आवक आहे कोथमिरीची, आणि मेथ्या कमी पडलेल्या आहेत। श्रावणात माल थोडं ही होते, ती जी होती पण काही एवढी होई नाही, पण सरासरी मेथ्यांची आवक 15 रुपये विकतील मेथ्या, ही परिस्थिती राहील, कारण आवकच कमी पडली मेथ्यांची। बाकी मग काही सरासरी आहेत माल, शापू वगैरे येते। चालेल, धन्यवाद, थँक्यू। त्याचबरोबर आज शेतमालाची आवक बघू शकता। या ठिकाणी टोमॅटोंची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते, 100 पासून ते 300 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे टोमॅटो पाहायला मिळते। भेंडी पण बघू शकता, भेंडी 25 ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। कारली 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर घेवड्यांचे दर हे साधारण, घेवडा कसा आहे? 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे घेवडा मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर पुणेरी गवार बघू शकता, पुणेरी गवार ही साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे, चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर गावरान गवार ही साधारण 100 ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेतमालांची आवक बघू शकता। फ्लावर हा साधारण 150 ते 200 रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। भेंड्यांची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। कोबी हा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे कोबी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो। त्याचबरोबर मुळा बघू शकता। मुळा कसा आहे? मुळा 5 रुपये या क्वालिटीत, 5 रुपये, पण चांगला माल कसा आहे? 10 रुपये, 5 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे मुळा मार्केटमध्ये पाहायला मिळतो। आणि कोथिंबीरीची आवक बघू शकता। कोथिंबीरीची आवक जास्त असल्यामुळे त्यांचे दर हे रिवर्स झालेले आपल्याला पाहायला मिळतात। साधारण 2 ते 3 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे कोथिंबीर ही मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चला, नमस्ते। शेवगा शेंग्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। शेवगा शेंग साधारण 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। 30-35 या क्वालिटीत, 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये डांगर भोपळा बघू शकता। हा भोपळा साधारण 6 ते 7 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये भोपळ्यांना 6 ते 7 रुपये दर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर कांद्यांचे दर हे, काल कांद्यांचे निलाव झाले, तर कांद्यांचे दर हे साधारण 35 पासून चांगला गोळा माल 35 ते 37 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। तर चिंगळी माल हा साधारण 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। कांद्याची आवक काल जास्त प्रमाणात होती मार्केटमध्ये, त्यामुळे कांद्याचे दर हे मागच्या निलावाच्या तुलनेत 2-3 रुपयांनी रिवर्स झालेले आपल्याला पाहायला मिळाले। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता लसणाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये लसूण हा 90 रुपयांपासून ते चांगला माल हा 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। 90 पासून ते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 150 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला आज मार्केटमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्याचबरोबर लसणाची आवक बघू शकता, मोठ्या प्रमाणात लसणाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पाकळी लसूण सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय।
मित्रांनो, या अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. वांग हे साधारण 20 पासून ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग 20 पासून 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर बीटची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बीट कसं आहे? बीट 25 रुपये. चांगल्या क्वालिटीमध्ये बीट 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. कोबी आणि फ्लावरची आवक जास्त असल्यामुळे फ्लावरचे दर हे साधारण 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये फ्लावर पाहायला मिळतो. काय म्हणताय? मिरची 30 रुपये. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. शेवगा बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा 30 ते 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. आज मार्केटमध्ये बघू शकता सर्वच शेतमालाची आवक जास्त प्रमाणात आहे, पण तेवढ्या प्रमाणात ग्राहक नसल्यामुळे माल शिल्लक राहिलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे बघू शकता. आबासाहेब नमस्ते. नमस्ते. आज काय आहे, शेतमालांची परिस्थिती कशी आहे, म्हणजे त्यांचे दर सांगा आपल्याला. काय झाले, आवक जास्त आल्यामुळं भाव घसारलेले आहेत. हां त्यामुळं माल पुढे जाय नाही, विक्री व्हाय नाही मालाची. त्यामुळे भाव सगळे गडाडले आहेत. बरं. शिमला मिरची कशी आहे आज? शिमला मिरची 20 रुपये किलो. हिरवी मिरची? हिरवी मिरची 40 रुपये. 40. फ्लावर कसा आहे? फ्लावर 200ला कॅरेट आहे. 200ला कॅरेट. आणि कोबी? कोबी 15 रुपये किलो. भेंड्या कशा होत्या? भेंड्या 20 रुपये किलो. कारली? कारली 30 रुपये किलो. दोडका? दोडका 30 रुपये किलो. बीन्स कसा होता? बीन्स 40 रुपये. घेवडा? घेवडा 20 रुपये किलो. चवळे होते का आपल्याकडे? चवळी आहे 40 रुपये किलो. बरं. वांगी? वांगे 20 रुपये किलो. 20 रुपये. बरं. आज सर्वात जास्त आवक कशाची आहे, कुठल्या मालाची? सगळ्याच मालाची आवक जास्त आहे, त्यामुळे सगळे भाव गाठले आहेत. म्हणजे आवक जास्त असल्यामुळे त्यांचे दर माल पुढे विक्री व्हाय नाही, त्यामुळे भाव सगळे गाठले. त्यामुळे माल शिल्लक आहेत सगळे. हां हां हां. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता सर्व शेतमालांची आवक जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांचे दर हे रिवर्स झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 35. मित्रांनो, या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची आवक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट हा 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी सीताफळाची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. सीताफळ हे साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे सीताफळ आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये सीताफळांना साधारण 30 ते 40 रुपये दर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर डाळिंबाची सुद्धा आवक बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंब हे 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंब बघू शकता 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर काकड्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे काकडी आपल्याला पाहायला मिळते. 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे काकडी आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार बघू शकता. या क्वालिटीमध्ये काकडी 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. तर चायना माल हा 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला काकडी मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर पुणेरी गवाराची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी बघू शकता पुणेरी गवार. अशा क्वालिटीमध्ये पुणेरी गवार हे 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार सुद्धा दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये पुणेरी गवारींना साधारण 30 रुपयांपासून सुद्धा दर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. उत्पन्न जास्त आहे. रेकॉर्डिंग करा, रोज 2000 रुपये कमावतो माणूस. शेंगदाणे या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न बघू शकता. स्वीटकॉर्न हे साधारण 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न मका 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. सफरचंदाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कॅरेटमध्ये सफरचंद हे साधारण 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. हे बघू शकता. त्याचबरोबर केळीचं कॅरेट हे साधारण 400 रुपयांना कॅरेट याप्रमाणे केळी आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये केळी कॅरेट 400 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, हे होते बारामती मार्केटचे बाजारभाव. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतर व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.